मीरा भाईंदर भागात शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय। सरनाईक मेहता यांच्यामधील वाद शमण्याऐवजी तो वाढत चाललेला आहे। भाईंदर पाड्याच्या जमिनीवरून सरनाईकांनी थेट नोटीस धाडलेली आहे। पाहूया। प्रताप सरनाईक नरेंद्र मेहता संघर्ष शिगेला। संघर्षाला मराठी अमराठी वादाची किनार। भाजप शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर। मुंबईच्या वेशीवर असलेलं मीरा भाईंदर शहर, या शहरात महायुतीचा मंत्री विरुद्ध महायुतीचा आमदार असा संघर्ष निर्माण झालाय। शिवसेनेचे ओवळा माझीवाड्याचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे मीरा भाईंदर मतदारसंघाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यात सध्या विस्तवही जात नाहीये। दोघांमधील वादाची ठिणगी दहिसर ते काशीगाव मेट्रोच्या उद्घाटनादरम्यान पडली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मेट्रोतून प्रवास करताना सरनाईकांनी मेहतांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली। की सरनाईक साहेब उठसूट थाऱ्यावरनं येतात आणि आरोप करतात। आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे। 30% मध्ये त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त। माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असे, आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं। हा वाद इथेच थांबेल असं वाटलं होतं, पण दोघांमधील वाकयुद्धाची ही तर सुरुवात होती। प्रताप सरनाईकांनी झी24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत मेहतांवर आरोपांचा बॉम्बगोळा टाकला। सरनाईकांचा शाब्दिक हल्ला मेहतांनी लगोलग पडताळून लावला। ह्या पद्धतीमुळे त्यांची जमीन एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे। जर मीरा भाईंदरचं क्षेत्र बघितलं तुम्ही तर 30% जमीन त्यांची असण्याची शक्यता आहे। आणि असं बोलल्यामुळे थोडंसं त्यांना दुःख झालं, कारण अनेक गुन्हे त्यांच्यावर आहे। म्हणजे जास्त नाही आहेत, फक्त 28 गुन्हे आहेत। तुमच्यावर पण त्यांनी काही आरोप केले आहेत, तुमच्यावर 28 गुन्हे दाखल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। माझ्यावर 28 गुन्हे दाखल असेल तर मी भाईंदर सोडून कायमस्वरूपी राजस्थानला जाईल, नाहीतर सरनाईकली सोडून जायची आहे का? त्याला तर गाव पण नाही सोडून जायला, मला तर गावही आहे, त्याला ते पण नाही। काहीतरी बोलायचं, उगाच करायचं। आणि सरनाईक हा जगातला सर्वात मोठा खोटाडू आहे। त्यांनी 28 गुन्हे सिद्ध करा। मी चॅनलवर सांगतोय, मी आजच राजीनामा देईल आणि कायमस्वरूपी गावी जाईल। या वादानंतर नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईकांवर भाईंदर पाड्यातील भूमिपुत्रांची जमीन बळकावल्याचा आरोप करत ठाणे पोलिसांमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या विहंग ग्रुपनं आमदार नरेंद्र मेहतांना नोटीस बजावली आणि या जमिनीचा आपल्याकडे कायदेशीर ताबा असून ती बळकावलेली नाही, त्यामुळे बदनामी करणं थांबवावं, अन्यथा दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा या नोटीसीद्वारे दिलाय। या घटनेमुळे सरनाईक मेहता यांच्यातील जुन्या वादाला नव्यानं हवा मिळाली आहे। भूमिपुत्रांना आपला व्यक्तिगत स्वार्थासाठी बेघर करायला घेतलं। तुम्ही जागा विकत घ्या, मोठे व्हा, आमची शुभेच्छा। परंतु रात्री एका गुंड्यासारखा दंगा पसंत रात्री 12 वाजता 1 वाजता इकडे महिलांवर तुम्ही हल्ला करतात, त्यांची घरं तोडतात JCB पोकलेंनी बेकायदेशीररित्या। आणि ह्या बेकायदेशीर आता हे चालणार नाही। महाराष्ट्रामध्ये भूमिपुत्राला बेघर करून चालणार नाही। आणि आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष म्हणून आणि आमदार म्हणून या कुटुंबाचा मागे आम्ही आहोत आणि ह्यांना त्यांचा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मी पोलिसांनाही सांगेल, महापालिकेलाही सांगेल, जो यामध्ये दोषी असेल त्या सर्व अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे। या दिशेने नक्की आम्ही बोलणार आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलणार। अशा प्रताप सरनाईकचा तुम्ही राजीनामा घ्यायला पाहिजे त्वरित। आजही सगळ्यांना खुलं आव्हान आहे, प्रताप सरनाईकनं काही जरी बेकायदेशीर केलं तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे। जो न्याय सर्वसामान्य लोकांना लागतो तोच न्याय मंत्री असला म्हणून काय झालं, प्रताप सरनाईकला सुद्धा लागला पाहिजे। माझ्यावर जर चुकीचे आरोप ह्या मराठीच्या मुद्द्याच्या माध्यमातून जाणीवपूर्वक काही लोकांनी संघटित होऊन केला असेल आणि त्याचं भांडवल केलं असेल, मला असं वाटतं कायदेशीर नोटिसीला त्यांना उत्तर द्यावंच लागेल। सरनाईक मेहता वादावर भाजपनं सारवासारव केली आहे। हे पेल्यातलं वादळ आहे, ते लवकर शांत होईल असा विश्वास भाजपनं व्यक्त केलाय। काळजी करू नका, ते पेल्यातलं वादळ आहे,
2-4 दिवसामध्ये पेल्यातलं वादळ पेल्यामध्ये शांत होईल. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे एकत्र बसले की हे पेल्यातलं वादळ अतिशय शांत होईल, काही अडचण येणार नाही. सरनाईक आणि नरेंद्र मेहता दोघंही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. येत्या काळात हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता जास्त वाटू लागलीय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.